अंजनगाव तालुक्यातील पवित्र मुरादेवी संस्थानात चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांचा महासागर उसळला आहे। या ऐतिहासिक आणि शक्तिपीठ स्वरूपाच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत। या मंदिराला केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक महत्त्वही आहे, कारण येथेच राक्षसाचा संहार करून मुरादेवी प्रजेची सुटका केली होती। या पवित्र संस्थानचा संपूर्ण इतिहास आणि नवरात्रीच्या विशेष कार्यक्रमाची माहिती पाहूया। अंजनगाव तालुक्यात असलेल्या मुरादेवी संस्थान मंदिराचा इतिहास प्राचीन काळापर्यंत जाणला जातो। लोककथेनुसार या परिसरात राक्षसांचा मोठा उपद्रव होता। त्यांच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या जनतेच्या रक्षणासाठी देवीने येथे साक्षात प्रगट होऊन राक्षसांचा संहार केला। तेव्हापासून मुरादेवी हे स्थान श्रद्धेचे केंद्र बनले आहे। हे मंदिर केवळ भक्तांसाठीच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक आहे। एकेकाळी अस्पृश्यांना येथे प्रवेश नाकारला जात असे, मात्र महात्मा गांधींनी स्वतः येथे येऊन इतिहास पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला। त्याकाळी शूद्रांना प्रवेश नव्हता, पण याकाळी महात्मा गांधी काही कारणामुळे इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत असं म्हणतात। पण त्यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे गांधीजीचं, ते या पत्र मंदिरात आताही दाखल आहे। त्यामुळे मुरादेवी हे मंदिर सामाजिक समतेचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे। नवरात्रीच्या या पावन पर्वावर येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण देवीचे दर्शन घेत असून मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। वातावरण खराब झालेलं आहे ते खराब वातावरण काय होईल, शुद्ध वातावरण होईल। आणि हे शुद्ध वातावरण करण्यासाठी आपल्याला अध्यात्म हाच एक फक्त वर्ग आपल्यासाठी आहे। हनुमान जयंतीच्या निमित्तानेही येथे मोठ्या उत्साहात महापूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो। याशिवाय जानेवारी महिन्यात येथे झिंगराजी महाराजांची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते, जिथे राज्यभरातील भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात। सातपुड्याच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेले एक छोटंसं गाव आहे, म्हणजे आता छोटंसं राहिलेलं नाही आहे, खूप मोठं गाव आहे तसं हे। या देवीचा इतिहास असा आहे की परशुरामाच्या काळातली मुरादेवी हे एक तीर्थक्षेत्र आहे। हे मुरादेवी, पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देव्या मिळून हे एक विशिष्ट प्रकारचं मोठं एक शक्तिपीठ आहे। देवीच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे आणि आजूबाजूला मोर आहेत आणि हत्ती सुद्धा आहेत। हे म्हणजे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे देवी माता। सातपुड्याच्या पर्वतातील जे आदिवासी लोक आहेत देवीला खूप मानतात, इतर लोकही मानतात। मुरादेवी संस्थान आहे थोडं जोरात मूर नावाच्या राक्षसाच्या याच्यात गळलेलं होतं आणि त्याचा संहार करायसाठी देवीनं इथं अवतार घेतला अशी आख्यायिका आहे। आणि ह्या मंदिरात एकीकडे देवी बसलेली आहे आणि दुसरीकडे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या मधात असणाऱ्या गुफेत तो राक्षस आहे। त्या मूर नावाच्या राक्षसावरच मुरा हे नाव प्रचलित झालं अशी आख्यायिका आहे। आणि त्याच्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी इथं गाळबगाळ होते आणि असं म्हणतात की त्या गुफेतून त्या राक्षसाचा आवाजसुद्धा त्या दिवशी ऐकायला मिळतो। अशा पद्धतीचं हे आहे। आणि महात्मा गांधीची जी कथा आपल्याला ऐकायला भेटली त्याच्यात अस्पृश्य आणि अस्पृश्यतेचा त्यावेळेस इथे असणारा पगडा या मंदिरानं दूर केला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे असणारी बलिप्रति जी हे होती ती बंद करून ह्या मंदिराला एक आगळं अहिंसेचं वळण दिलं गेलं, म्हणून महात्मा गांधीजींनी यांना पत्र लिहून सन्मानित केलं होतं। या ठिकाणी चैत्र नवरात्राला सुरुवात झाली आहे गुढीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत। 12 तारखेला या चैत्र नवरात्राचा समारोप होईल। एक उत्साही स्वरूप या ठिकाणी असते आणि अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे। पुरातत्व खात्याने 800 वर्षापूर्वीची जगदंबेची मूर्ती असल्याचं लेखीपत्र या संस्थांना दिलेलं आहे। त्यामुळे या चैत्र नवरात्रात स्त्रियांची गर्दी थोडी जास्त होते आणि मंदिराचं व्यवस्थापन त्या दृष्टीने प्रयत्न करत। जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात असलेले मुरादेवीच्या दर्शनासाठी या चैत्रच्या नवरात्रीमध्ये दूरवरून भक्त येतात। आस्थाचा एक खूप चांगलं आगळा वेगळं मंदिर इथे आहे आणि मुरादेवीचे दर्शन करण्यासाठी इथे भक्त येत आहे। विशेष म्हणजे महात्मा गांधी इथे आले होते एका काळी, ज्या वेळेस अस्पृश्यांना
प्रवेश नव्हता मंदिरामध्ये त्यांना येऊ देत नव्हती, त्यावेळेस महात्मा गांधींनी इथे येऊन अस्पृश्यांना इथे प्रवेश मंदिरात दिला. एक या मंदिराचा इतिहास आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अंजनगाव. चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वावर मुरादेवी संस्थानात भक्तगणांना उत्साह पाहण्यासारखा आहेत. देवीच्या महापूजेबरोबरच या मंदिराला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा भविष्यातही टिकवला जावा यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. मुरादेवीच्या कृपेने भक्तांचे जीवन आनंदाचे भरून जावं अशा शुभेच्छा